वाळू लिलावाचे टेंडर निघालेले आहेत त्याची माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर असाल, वाळू सप्लायर करत असाल किंवा गुंतवणूक करून चांगला एक व्यवसाय चालू करायचा विचार करत असाल तर अशा प्रकारचे टेंडर तुम्हाला उपयोगाला होऊ शकतात. गडचिरोलीमधील जवळपास 11 वेगवेगळ्या वाळू घाटावरील हे टेंडर्स आहेत. मोस्टली मी याचे टेंडरचे डिटेल रेफर करतोय. कलेक्टर गडचिरोली मायनिंग डिपार्टमेंट यांच्याकडून हे टेंडर निघालेले आहेत. अहेरी सब डिव्हिजन या ठिकाणी हे सर्व टेंडर्स आहेत. थोडेसे घाटांची नावं एकदम थोडे अवघड आहेत त्यामुळे मी ते स्किप करतो. तुम्ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, कमेंटमध्ये देईल, त्यातून तुम्ही पाहून माहिती घ्यावी. याची लास्ट डेट 13 एप्रिल आहे आणि 13 एप्रिल 12 वाजेपर्यंतच आहे. ओपनिंग डेट याची जी आहे ती 15 एप्रिल आहे. आणि जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं जर काही विचार करत असाल वेगळ्या स्वरूपाच्या व्यवसायाचा तर याचा विचार करायला काहीच हरकत नाहीये. वाळू लिलावाच्या माध्यमातून एक चांगली संधी पण मिळू शकते. अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांचे असे टेंडर निघत असतात. त्या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल, अपडेट हवे असतील तर तुम्ही आमच्या या सिव्हिल इंजिनिअरिंग IIT चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असेच मी अपडेट वेगवेगळ्या टेंडरच्या बाबतीतले, वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीतले घेऊन येईल. काल औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजनमधले टेंडर निघाले होते. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरच नाव औरंगाबाद असल्यामुळे मी बोलताना औरंगाबादच म्हणलो, पण आपण ते छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. याबद्दल मला बऱ्याच कमेंट आल्या, त्याबद्दल मी माझा इथं क्लॅरिफिकेशन देतो. आपण छत्रपती संभाजीनगर असं समजूयात याला. धन्यवाद.